समर्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. आता विश्वासमके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दानही. हे अध्याय पहिला यामध्ये ज्ञानेश्वर महाराज यांनी सांगितले आहे की हे सर्वांचे मूळ असणाऱ्या ओंकार स्वरूपा परमेश्वरा, ज्यांचे संपूर्ण स्वरूप आणि ज्ञान आकलन होण्यासाठी वेदच प्रमाण आहेत, अशा तुला मी नमस्कार करतो. जीवात्म्याला केवळ स्वानुभवानेच ज्यांचे ज्ञान होऊ शकते, अशा सर्वव्यापक आत्मरूपी ओंकाराचा जय जयकार असो. देवा, सकलांच्या ठाई अर्थग्रहण शक्तीला प्रकाशित करणारा प्रकाश तूच आहेस, असे श्री निवृत्तीचे नम्रसेवक ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ते लक्षपूर्वक ऐकावे. सर्व वेदवाङ्मय हीच उत्तम वेशधारी गणपतीची सुंदर मूर्ती आहे. त्याचे सुडोल आकारादी मंत्रवर्णरूपी शरीर निर्दोषपणे झळाळत आहे. मन्वादी स्मृती गणेशाच्या विविध अवयवांच्या माध्यमातून स्वाभाविक हावभाव प्रकर्षित करतात. स्मृतीतील अर्थसौंदर्याची ढब म्हणजे लावण्याची जणू साठवणच आहे. 18 पुराणे हीची गणेशमूर्तीवरील रत्नजडित भूषणे असून छंदमय पद्यरचना ही त्यातील तत्वसिद्धांत रत्नाची कोंदणे झाली आहेत. लालित्यपूर्ण काव्यप्रबंध हेच गणेशाचे विविध रंगी वस्त्र असून साहित्यातील शब्द आणि अर्थालंकार हे या वस्त्राचे दर्जेदार चकाकणारे तलमपोत आहे. पहा, काव्यनाटकाविषयी कौतुकबुद्धीने विचार केला तर ती गणपतीच्या पायातील लहान लहान घंटा असून अर्थरूपाने रुंझुनत आहेत. त्यातील तत्वसिद्धांताची सखोलपणे पाहणी केली तर उचित पदाची अनमोल रत्ने दृष्टीत पडतात. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.